नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 2026 मधला जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये भरपूर काही महिला कट होणार आहेत, त्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे। तुम्हाला लाभ मिळणार आहे का, या संदर्भातील माहिती व्यवस्थित समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 24 मार्च 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण GR घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी जो देण्यात आलेला पॉइंट आहे तो व्यवस्थित समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 277 कोटी 26 लाख रुपयांची ही निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु यामध्ये काही महिला अपात्र होणार आहेत, याचा उल्लेख सुद्धा या GR मध्ये देण्यात आलेला आहे। व्यवस्थित हा पॉइंट समजून घेणं गरजेचं आहे। जर तुम्हाला हप्ता आला किंवा नाही, का आला नाही, कोणत्या महिलांना आला नाही, हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजून येणार आहे। त्यासाठी प्रत्येक महिलांनी आवर्जून हा पॉइंट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। बघा, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, सद्य स्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहील। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याचा सुद्धा उल्लेख यामध्ये देण्यात आलेला आहे। लवकरच याची तारीख येईल। तारीख आल्यानंतर नक्की व्हिडिओ घेऊया। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।